दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला होणार मोठा फायदा। संजयराव कदम पुन्हा एकदा रामदासभाईंच्या नेतृत्वात स्वगृही परतले। वैभवी विजय पाटणे यांच्या उपोषणाला खेड तालुका वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा। कळंबडी उपजिल्हा रुग्णालयात पार पडलं RBSK आरोग्य संदर्भ सेवा शिबिर। आणि शिमगोत्सवानिमित्त खेडमध्ये रंगणार डीजे नाईट लेझर लाईट शो, सुप्रसिद्ध लावणीक डान्सर्सचं देखील आगमन। आणि CIFच्या 56व्या वर्धापन दिनानिमित्त सुरक्षित तट समृद्ध भारत सायकल मोहिमेचं आयोजन। तर आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी समोर आहे। कोकणात ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय। दापोलीचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांनी आज शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय। मुंबईतील बाळासाहेब भवन येथे आज एकनाथ शिंदे आणि रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला। संजयराव कदम यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती। त्यानंतर संजयराव कदम यांनी देखील माध्यमांजवळ बोलताना शिवसेना पक्षप्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते। राजकारणात कधीही कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कधीही कोण कायमचा मित्रही नसतो, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा दापोली मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। सध्या दापोली मतदारसंघात राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय, त्यामुळे कट्टर राजकीय शत्रू असलेले दोन्ही कदम आता पुन्हा एकत्र काम करणार आहेत। एकेकाळी रामदासभाई कदम यांचे उजवे हात समजले जाणारे माजी आमदार संजयराव कदम पुन्हा एकदा रामदासभाईंच्या नेतृत्वात स्वगृही परतले। याचा मोठा फायदा आता दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला होणार आहे। तर वळूयात पुढच्या बातमीकडे। खेड तालुक्यातील मिरले गावच्या झोलाई देवीच्या मंदिराच्या आवारातील नवसाची कमानी तोडू नये, नवीन मंदिराचं बांधकाम करण्यापूर्वी हलवण्यात आलेल्या देवांच्या मूर्ती मूळ जागेवरती स्थापित कराव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या वैभवी विजय पाटणे यांनी 26 जानेवारी 2025 रोजी आपलं उपोषण सुरू केलं होतं। पुढे हा विषय चिघळला आणि खेड पोलिसांनी वैभवी विजय पाटणे यांना बेअब्रू केल्याचा ठपका ठेवत वैभवी विजय पाटणे यांनी पुन्हा आता 18 मार्च पासून आपलं उपोषण सुरू केलंय। आणि त्यांच्या या उपोषणाला खेड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा असल्याचं सांगण्यात आलंय। जर का महिलेवरती अन्याय होत असेल, तिला बेअब्रू केलं जात असेल आणि हा अन्याय जर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होत असेल, तर महिला पोलिसांवरती कारवाई व्हावी, अशा प्रकारची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आता करण्यात आली आहे। मुक्काम पोस्ट खोपी मिरले झोलाई केलमाई मंदिर याबद्दल मी गेले 23 डिसेंबर 2024 पासून जे काय या मंदिराचा जीर्णोद्धार चुकीच्या पद्धतीने चालला होता, त्याच्यासाठी जो काय मी विडा उचलला होता, तर त्या संदर्भात पत्रव्यवहार मी 23 डिसेंबर 2024 पासून पहिल्यांदा गावच्या पातळीवर केला। माझा विषय होता पहिला आमच्या नवसाच्या बांधलेल्या कमानीचा, आणि त्याच्यानंतर गावच्या पातळीवर गेल्यानंतर जे काय तंटामुक्ती अध्यक्ष यांनी जे काही मला उलटसुलट उत्तरं देऊन मला उडवलं, त्याच्यानंतर मग मी अधिकाऱ्यांकडे, म्हणजे बाबा ही जागा कोणाची, तर महाराष्ट्र शासनाची। त्याच्यानंतर मग मी कलेक्टरांकडे गेले, तिथून पत्रव्यवहार चालू केला। 25 तारखेला मी तहसीलदारांकडे आले 25 डिसेंबर 2024ला। त्याच्यानंतर 30 तारखेला तहसीलदार साहेबांनी सुनवाई लावली। त्याचे धर्मादाय आयुक्त परवानगी असेल तर बदल करा, अन्यथा बदल आदेश दिला। त्याच्यानंतर सुद्धा तहसीलदारांच्या काही ठराविक गावकऱ्या ठेकेदारांना जे काय तिथले दानपेटी तक्रार करा, तहसीलदार मी त्यांना आले की धर्मादाय आयुक्त यांची कुठली परवानगी म्हणजे विषय कोणाचा, महसूल खात्याचा। त्यानंतर तहसीलदारांनी याद दिली नाही। त्याच्यानंतर आली 21 जानेवारी, मी त्या पहिल्या 23 तारखेच्या अर्जामध्ये म्हटलं होतं की मी बेमुदत उपोषण करेन, त्याप्रमाणे मी उपोषणाला बसले। 26 तारखेपासून सनदशील चांगल्या मार्गाने उपोषण चालू होतं। तिसऱ्या दिवशी
पत्रकार आले, त्यांनी माझं म्हणणं हे केलं. त्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी पत्रकार आल्यानंतर तिसऱ्या दिवशी तहसीलदार आले. त्या तहसीलदार पहिला मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटल्याप्रमाणे तहसीलदार साहेब म्हणत होते की हा विषय माझ्यामध्ये येत नाही, पोलिसांचा येतो. त्यावेळी म्हटलेलं की बाबा हे तुम्ही मला लेखी द्या. त्यांनी लेखी न देता खेडकर रवाना झाले. त्याच्यानंतर मग असे बघता बघता दिवस 7वा दिवस आला, 8वा दिवस आला, 11वा दिवस आला. 11व्या दिवशी शेवटीला त्यांनी चुकीच्या पद्धतीची कामं चालू केली. 11व्या दिवशी खेड पोलीस स्टेशनमधल्या 5 महिला यांनी येऊन मला जोर जबरदस्तीने मला त्यांनी चुकीचा खोटा मेडिकल रिपोर्ट दाखवला की तुमची प्रकृती गंभीर आहे. मी म्हटलं मी तर व्यवस्थित आहे, जशी पहिली होते तशीच मी होते. त्याचे काही व्हिडिओ पण माझ्याकडे आहेत. तिथे CCTV फुटेज तर आहेतच. ते जर खरे असतील तर ते CCTV फुटेज असतील, ते जर खोटं असतील तर CCTV फुटेज डिलीट केले असतील. पण त्यांना हे माहिती नव्हतं की मी तिथे 3 सेल्फी स्टिक लावल्या होत्या. त्याच्यामुळे ह्यांचे पहिल्या दिवसापासूनचे सगळे कारनामे माझ्याकडे सेव्ह आहेत, माझ्याकडे व्हिडिओ आहेत. तर 5 महिला येऊन मला जोर जबरदस्तीने उचललं म्हणजे मला माझी साडी अंगावरची सोडली. ते तिथे तिसंगी PSCचे ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर देखील तिथे 2 जण होते. त्या पुरुषांसमोर मला बेअब्रू केलं. जो काय माझ्यावर तिथं अत्याचार केला, अन्याय केला, आज त्या त्यांच्यासाठी मी आज इथे ठिय्या आंदोलन परत केलं. या उपोषणाच्या वेळी मी तिथे उपोषणस्थळी बसलेली असताना राजकारणी लोक काही इथे येऊन, मनसेचे काय नेते इथे येऊन मला नास्तिक बोलले. जो मला नास्तिक बोलणार आहे ना, त्यांनी कुठल्या आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे तो आधी पहिला बघावा. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी मंदिराला कधी विरोध केलेला नाही. माझ्या अर्जामध्ये माझा मंदिराला विरोध होता, ना आता आहे ना पुढे असणार आहे. मंदिर हे व्हावं, मंदिर हे पवित्र ठिकाणी आणि चांगल्या मार्गाने व्हावं अशीच माझी इच्छा होती. आज या ठिकाणी वैभवी पाटणे यांचं जे हे ठिय्या आंदोलन आहे, या ठिय्या आंदोलनाला खेड तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे. या महिलेवरती, पीडित महिलेवरती ज्या खेड पोलीस स्टेशनच्या 5 महिला पोलिसांनी अत्याचार केलेला आहे, आंदोलन चालू असताना त्यांना जबरदस्तीने मारहाण केली जाते. त्यांच्या नेसलेली अंगावर परिधान केलेली जी साडी आहे ती साडी सोडून त्यांना बेअब्रू केलं जातं. असं जर का महिलेवरती अन्याय होत असेल आणि हा अन्याय जर का खेड पोलीस स्टेशनच्याच माध्यमातून होत असेल तर या सगळ्या ज्या महिला पोलीस होत्या त्या सर्वांना निलंबित करावं. त्याचबरोबर त्यांना तोंडी आदेश देणारे खेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक भोईर साहेब यांना देखील निलंबित करावं. अशा प्रकारची वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी मागणी आहे. आणि त्याचबरोबर तहसीलदार साहेबांना देखील विनंती आहे की आपल्या अखत्यारीत येणारी ही जी सरकारी जागा आहे, या सरकारी जागेमधलं जे काय देवराहाटी होती ती देवराहाटी तोडलेली आहे. त्या देवराहाटी तोडलेल्याची तक्रार वन विभागाकडे करून त्याचे रीतसर पंचनामे करून या ज्या 13 लोक आहेत या 13 लोकांवरती देवराहाटी तोडलेल्याचे गुन्हे देखील दाखल करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी, अशा प्रकारची आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करतो. खेड तालुक्यातील कळंबडी उपजिल्हा रुग्णालयात 18 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत RBSK आरोग्य संदर्भ आरोग्य सेवा शिबिर आयोजित केलं गेलं होतं. सदर शिबिरात खेड तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या बालकांवरती डेरवण येथील बालावलकर रुग्णालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी आणि उपचार तसेच आवश्यक बालकांवरती मोफत शस्त्रक्रियेचं नियोजन करण्यात आलं होतं. तरी तालुक्यातील आजारी बालकांनी तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या बालकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी अंगणवाडीतील कुपोषित बालकांना रोटरी क्लब ऑफ खेड सिटी तर्फे प्रोटीन पावडर, टॉनिक तसेच इतर अन्य औषध वाटप करण्यात आलं. नमस्कार, माझं नाव सचिन धुमाळ. मी डेरोन हॉस्पिटल मेडिकल सोशल वर्कर म्हणून काम करतो. आज 18 मार्च रोजी RBSK टीम खेड आणि वालावलकर हॉस्पिटल डेरवण चिपळूण यांच्यातर्फे संदर्भ सेवा तपासणी शिबिर कळंबडी उपजिल्हा रुग्णालय इथे आयोजित करण्यात आलेलं आहे. ह्या शिबिराअंतर्गत साधारण 150च्या वरती मुलांनी सहभाग घेऊन ज्या मुलांना पुढील संदर्भ सेवेची
तसेच ज्यांची कमी वजनाची बाळकं आहेत किंवा ज्यांच्या शस्त्रक्रिया असतील, हर्निया असेल, अपेंडिक्स असेल, लहान मुलांमध्ये हायड्रोसिलचे वगैरे प्रॉब्लेम्स असतील, तर अशा मुलांसाठी डेरोन हॉस्पिटलतर्फे मोफत शस्त्रक्रिया किंवा कमी वजनाची बालकं असतील तर त्यांना 15 दिवसाचं निवासी शिबिर डेरोन हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि RBSKच्या टीमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे. तर अशा बालकांना डेरोन हॉस्पिटल भवितव्यामध्ये सुद्धा काही आवश्यक सहकार्य असेल तर डेरोन हॉस्पिटलच्या माध्यमातून नक्कीच ते मिळेल. आणि पुन्हा एकदा RBSK टीम खेड यांचे मी आभार मानतो की पुन्हा एकदा त्यांनी म्हणजे माझ्या मते हे 3रा कॅम्प आहे. तर अशा मुलांना ह्या शिबिरामध्ये सहभागी करून त्यांची सेवा करण्यात किंवा त्यांना पुढील जीवन आरोग्य मिळवण्यासाठी जी अशा प्रकारचं कॅम्प आयोजित केलेलं आहे तर त्यांच्या टीमचे पुन्हा एकदा आभार मानतो. नमस्कार, मी अनिल मोरे, माझी शाळा जिल्हा परिषद चिंचगड दस्तुरी. मी शिक्षक म्हणून काम करतोय. उपजिल्हा रुग्णालय कळबणी इथे आपला आज हा विद्यार्थ्यांचा कॅम्प आहे, त्यांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी. गेली वर्षभर अगदी खेड्यापाड्यात म्हणजे अगदी सापेर्लीपासूनच्या डोंगरापासून ते अगदी होडकाडच्या डोंगरापर्यंत अनेक शाळा आपल्या दुर्गम भागात आहेत. या शाळेमध्ये ही संपूर्ण वैद्यकीय टीम जेव्हा पोचते आणि त्यामध्ये जे विद्यार्थी या आरोग्य सेवेसाठी आढळतात त्यामध्ये आमचे डॉक्टर शेळके असतील, डॉक्टर मळंगावकर असतील, डॉक्टर मुजावर असतील, अतिशय मेहनत घेऊन या मुलांचा शोध घेतात आणि ती शोध घेतलेली मुलं पुढे त्यांना संदर्भ सेवेसाठी पूर्ण करण्यासाठी या अतिशय प्रयत्नपूर्वक काम करतात आणि त्यामुळेच एक ग्रामीण भागातील मुलांना ही आरोग्याची सेवा उपलब्ध होते. मी प्रशासनाच्या वतीनं आमच्या शाळेच्या वतीनं आमच्या पालकांच्या वतीनं मी त्यांचा मनापासून धन्यवाद देईन की तुमच्याकडून अतिशय चांगलं काम यासाठी होते. त्यासाठी वाळावकर रुग्णालय, डेरवण, अनेक लायन्स क्लब असेल, JCS क्लब असेल, रोटरी क्लब असेल यांचं देखील ते त्यांनी सहकार्य घेतात, जेणेकरून या गरिबांच्या विद्यार्थ्यांना या मुलांसाठी चांगली आरोग्य सेवा मिळेल यासाठी त्यांचं खरंच मनापासून मी धन्यवाद देतो आणि अशीच सेवा त्यांच्याकडून या मुलांची घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर विलास शेळके, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय. आज 18 मार्चला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम संदर्भ सेवा शिबिर आयोजित केलेले आहे. खेड तालुक्यामध्ये 3 राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या टीम आहेत आणि या वर्षातून शाळेमध्ये एकदा जातात आणि अंगणवाड्यांमध्ये 2दा अशी मुलांची आरोग्य तपासणी होते 0 ते 18 वयोगटातील. आणि ह्या आरोग्य तपासणी दरम्यान जी मुलं दोषी आढळतात यांना आम्ही वर्षातून 1 वेळा किंवा 2 वेळा असे संदर्भ सेवा शिबिर कॅम्प लावले जातात. या शिबिरामध्ये डेरवण हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर इथे येतात आणि तपासणी करून ज्या मुलांना शस्त्रक्रिया आवश्यक आहे किंवा पुढच्या ट्रीटमेंटची आवश्यकता आहे अशी मुलं आम्ही तिथे संदर्भित करतो. आजही हा कॅम्प सुरू झालेला आहे. जवळजवळ 150 मुलांची आरोग्य तपासणी होते आणि काही मुलांना टॉन्सिलायटिस किंवा अपेंडिक्स, हायड्रोसिल, हर्निया असे आजार आणि ऑपरेशनची गरज आहे अशी मुलं मिळत आहेत. त्यांची डेरवण हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. या दरम्यान सर्व पालकांनी सहकार्य करून ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा एवढंच मी आवाहन करून इथे थांबतो. आज खेड शहरात श्रीदेवी काळकाई मातेचं आगमन होत आहे आणि त्याच निमित्ताने मनसे खेड शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे आणि भाजप खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्यातर्फे मुंबईतील सुप्रसिद्ध कलाकार लावणी डान्सर्सचा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. यामध्ये DJ शो, लेझर लाईट शो असा भव्य दिव्य कार्यक्रम होणार असून सर्व खेडवासियांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटावा आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन खेड शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांनी केले. त्याचप्रमाणे उद्या 19 मार्च रोजी याच ठिकाणी भव्य असा रंगोत्सव देखील दुपारी 2 वाजता सुरू होणार असल्याने या रंगोत्सवात देखील आपण सहभागी व्हावं आणि रंगांची उधळण करावी असं आवाहन करण्यात आलंय. नमस्कार. सर्वप्रथम सर्व खेड शहरवासियांना व तालुकावासियांना शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे काळकाई देवी मातेचं आगमन दिनांक 18 रोजी खेड शहरामध्ये होत आहे. त्यानिमित्ताने आपण मुंबई येथील सुप्रसिद्ध कलाकार लावणी डान्सर यांची आपण या ठिकाणी शो आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण DJ शो, लेझर शो असं भव्य भरगच्च असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी सर्व खेड शहरवासियांनी, तालुकावासियांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटावा व या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. धन्यवाद. त्याचप्रमाणे दिनांक 19 रोजी भव्य असा रंगोत्सव दुपारी ठीक 2 वाजता या ठिकाणी सुरू होईल. असा हा भरगच्च गाण्यांचा कार्यक्रम तसाच लावणी सम्राज्ञी या ठिकाणी येणार आहेत.
त्याचप्रमाणे भव्य DJ या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे. सर्व तरुणाईला जल्लोषाचा या ठिकाणी आपण आनंदाचं वातावरण आहे. सर्वांनी या ठिकाणी येऊन सर्व आपला आनंद द्विगुणित करावा व या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावे असे मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करीत आहे. हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा नांदगावकर. मी येत आहे खास तुमच्या भेटीसाठी. येथे 18 मार्च रोजी शिमगा उत्सवानिमित्ताने तुमच्या शहरात म्हणजेच खेड येथे मला आमंत्रित केले आहे वाणीपेठ मित्रमंडळ अध्यक्ष व मनसे शहर अध्यक्ष श्री ऋषिकेश कानडे आणि भाजप शहर अध्यक्ष श्री अनिकेत कानडे यांनी. मी येत आहे खास तुमच्या भेटीसाठी, तुम्ही नक्की या. नमस्कार, मी लावण्यवती अप्सरा जान्हवी रत्नागिरीकर. मी येथे खास तुमच्या भेटीला मंगळवार म्हणजेच दिनांक 18 मार्च 2025 रोजी खास शिमगोत्सवानिमित्ताने आपल्या खेड शहरा येथे मला आमंत्रित केलं आहे वाणीपेठ मित्रमंडळ, शहर मनसे अध्यक्ष ऋषिकेश कानडे व शहर भाजप अध्यक्ष अनिकेत कानडे यांनी मी त्यांचे मनापासून आभार मानते. आपण संध्याकाळी ठीक 7 वाजता आपल्या खेड येथे नक्की भेटू. धन्यवाद. शिमगोत्सवानिमित्त खेडवासियांना यंदा 2 ठिकाणी डीजेचा लाभ घेता येणार आहे. शिमगोत्सवानिमित्त कोष्टीआळी मित्रमंडळातर्फे यंदा प्रथमच डीजे शोचं आयोजन करण्यात आलंय. आज रात्री 8 वाजता कोष्टीआळीमध्ये रसिक प्रेक्षकांना डीजेच्या तालावर ठेका धरण्याचा आनंद घेता येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थिती दर्शवावी असं आवाहन कोष्टीआळी मित्रमंडळातर्फे करण्यात आलंय. नमस्कार, आज 18 मार्च 2025 निमित्त खेडमध्ये पहिल्यांदाच कोष्टीआळी मित्रमंडळातर्फे डीजे शो आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण सर्वांनी आज रात्री ठीक 8 वाजता कोष्टीआळीमध्ये उपस्थित राहावं अशी मी नम्रतेने विनंती करतो आणि आपल्या सर्वांना कोष्टीआळी मित्र मंडळातर्फे शिमगा उत्सवाच्या व रंगमंचच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. गेल्या काही दिवसात वणवा लागण्याच्या घटना सातत्याने घडतायत, त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान होते. शिवाय आंबा काजू बागा देखील भक्ष्यस्थानी पडतायत आणि बागायतदारांचं मोठं नुकसान होतंय. या घटना आता ताज्या असतानाच सोमवारी म्हणजेच काल चिपळूण गुहागर बायपास मार्गावरील भानुशाली यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत गोदामातील बारदान जळून खाक झालं. ही आग विझवण्यासाठी चिपळूण नगर परिषद आणि लोटे औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाच्या पथकाला तसेच खेड अग्निशमन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. वणव्यामुळे चिपळूण गुहागर बायपास मार्गावरील भानुशाली यांच्या बारदानाच्या गोदामाला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की आगीच्या धुराचे लोट बाहेर पडताना दिसत होते. ही घटना समजताच चिपळूणवासियांनी घटनास्थळी धाव घेतली. चिपळूण नगर परिषद आणि लोटे औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाने आणि खेड नगर परिषद अग्निशमन विभाग कर्मचारी यांनी देखील धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र भर दुपारी आग लागल्याने ही आग सातत्याने भडकत होती. मात्र तोपर्यंत आगीमध्ये गोडा होऊन आणि त्यामधील बारदान जळून खाक झालं. एकंदरीत भानुशाली यांच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने म्हणजेच CISF ने आपल्या 56व्या वर्धापन दिनानिमित्त सुरक्षित तट समृद्ध भारत या संकल्पनेवर आधारित एक अभिनव सायकल मोहिमेचं अर्थात सायक्लोथॉनचं आयोजन केलंय. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते 7 मार्च रोजी आभासी पद्धतीनं या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या मोहिमेत सहभागी झालेले सायकलपटूंनी देशाच्या 6553 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीलगत सायकलने प्रवास केलाय. या सायकलपटूंना 2 पथकांमध्ये विभागले गेले आहे. एकाच वेळी पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या कच्छ इथल्या लखपत किल्ला आणि पूर्व किनारपट्टीवर पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणामधील बखाली इथून प्रस्थान करण्यात आलंय. ही दोन्ही पथके 25 दिवसांच्या साहसी प्रवासानंतर 31 मार्च 2025 रोजी तामिळनाडूत कन्याकुमारी स्मारकाजवळ एकत्रित येणार आहेत. या मोहिमेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे 125 कर्मचारी सहभागी झाले. यात 14 धाडसी महिला सायकलपटूंचा देखील समावेश आहे. या मोहिमेसाठी सर्व सायकलपटूंना 1 महिन्याचे कठोर प्रशिक्षण देण्यात आलंय. या प्रशिक्षणात लांब पल्ल्याची सायकलिंग, पोषण, सहनशीलता, सुरक्षितता या पैलूंवरती विशेष भर दिला गेलाय. या मोहिमेत शारीरिक क्षमता आणि धैर्याचं प्रदर्शन घडेलच आणि त्यासोबतच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या देशाच्या किनारपट्टी प्रदेशाच्या सुरक्षेतील भूमिकेचे आणि देशाच्या आर्थिक समृद्धीत असलेल्या योगदानाचे दर्शनही देशाला घडेल असा उद्देश यामध्ये ठेवण्यात आलाय.
दोस्तों, जैसा कि आज डे 5 है और वाडीनार से द्वारका के लिए हम लोग आज रवाना हो रहे हैं और फ्लैग दिखाकर हमें आगे बढ़ाया गया। जय हिंद दोस्तों। आणि तर 17 मार्च रोजी डेरवण युथ गेम्स एसव्हीजे सिटी स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने क्रीडा संकुल डेरवण येथे डेरवण युथ गेम 2025 ही राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली। यामध्ये रोटरी स्कूलच्या सर्वेश श्रीकांत दामले यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले। या चेस टूर्नामेंट या बुद्धिबळ स्पर्धेकरता साऊथ गोवा, मुंबई, पुणे, ठाणे तसेच सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील 125 स्पर्धक तसेच अनेक फिडे मानांकन स्पर्धक सुद्धा सहभागी झाले होते। यामध्ये रोटरी स्कूलचा विद्यार्थी सर्वेश दामले यांनी प्रतिस्पर्धिकांना चुरशीची लढत देत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आणि आपलं आणि आपल्या शाळेचं नाव गौरवित केले। सर्वेशच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्याला सुवर्ण पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले। सर्वेश दामले हा पूर्व प्राथमिक विभागापासूनच रोटरी स्कूलमध्ये शिकत असून त्याला बुद्धिबळ खेळाची विशेष आवड आहे। त्याने यापूर्वी तालुका, जिल्हा, राज्यस्तरावरती झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये पदके पटकावून यश संपादित केले। सर्वेशने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होतोय। शनिवारी 15 मार्च रोजी आणि रविवारी 16 मार्च रोजी एसव्हीजे सिटी स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने क्रीडा संकुल डेरवण येथे डेरवण युथ गेम्स 2025 ही राज्यस्तरीय योगासन स्पर्धा संपन्न झाली। यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण पदक, एक रौप्य पदक अशी कमाई केली आहे। सदरच्या राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्यातील विविध शाळांतील योगपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता। यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतर स्पर्धकांची चुरशीची लढत देत सुवर्ण पदक आणि रौप्य पदक पटकावून राज्यस्तरावरती रोटरी स्कूलचं नाव गौरवलंय। सदरच्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये 12 वर्षाखालील मुले आणि मुली ट्रॅडिशनल वैयक्तिक या प्रकारामध्ये श्लोक अविनाश दळवी यांनी सुवर्ण पदक, श्री अविनाश दळवी यांनी रौप्य पदक, शाश्वत विश्वनाथ धुमाळ यांनी 4था क्रमांक, आयुष विक्रांत पाटील 5वा क्रमांक, ईशदा राकेश भोसले 5वा क्रमांक पटकावून त्यांनी यश संपादित केलंय। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवरती सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होतोय। तर पुढची बातमी आहे ती म्हणजे औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नागपूरमध्ये हिंसक पडसाद उमटले होते। सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये 2 गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला। यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली। नागपूरमधील सोमवारच्या हिंसाचारावेळी पोलिसांचे 3 डीसीपी दर्जाचे अधिकारी देखील गंभीररित्या जखमी झाले असून ते रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेमुळे सध्या नागपुरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। विशेष म्हणजे या दगडफेकीमुळे नागपुरातील शिवाजी चौकाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट शिवाजी चौकात दाखल झाला। या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली। घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटाने देखील घोषणाबाजी सुरू केली। त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळं केलं। त्यानंतर पोलिसांनी सर्वांना शिवाजी चौकातून चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकललं। या घटनेनंतर मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय। या परिस्थितीला नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कुटुंबावरती सोमवारी रात्री दुःखाचा डोंगर कोसळला। शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन झालं। त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला। या घटनेमुळे पवार कुटुंबात शोककळा पसरली आहे। भारती पवार या जवळपास 1.5 वर्षापासून आजारीच होत्या। त्यांच्यावरती उपचार सुरू होते।
त्या दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली आहे. भारती प्रतापराव पवार यांनी वयाच्या 77व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या पश्चात पती प्रतापराव पवार, मुलगा अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच मुलगी अश्विनी, नातू जाकीर असा त्यांचा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावरती मंगळवारी आज 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.